दुसरा धडा सुरू करायचा आपण. वर्ग समीकरणे. वर्ग पहिला धडा समीकरणे. आपला झालाय माझ्या मते. आपले वर्ड प्रॉब्लेम पण आपण सॉल्व्ह केलेले आहेत. हो मॅम. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सुरू करूया. आवाज येतोय? आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सुरू करायचं. येस मॅम. पहिल्या चॅप्टर मध्ये काय डाऊट आहे का तुम्हाला? पहिल्या लेसन मध्ये? नो मॅम. नो मॅम. मॅम नो डाऊट. नो डाऊट मॅम. प्रॉब्लेम सेट मध्ये वगैरे काही डाऊट्स असतील तर शोधून ठेवा. आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे? ओके मॅम. प्रॉब्लेम सेट एकदा गो थ्रू करा सगळा प्रॉब्लेम सेट. जर नसेल येत काही तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे? किंवा ग्रुपवर पण विचारू शकता. मॅम, प्रॉब्लेम सेटचा जो क्वेश्चन 7 आहे त्याच्यातलं तिसरं समजत नाहीये मला. एक मिनिट बघ. प्रॉब्लेम सेट मध्ये 7व्या प्रश्नाचं तिसरं. स्क्रीन शेअर करते. एवढीच मुलं आज? साडेआठच्या लेक्चरला तर खूपच कमी मुलं असतात. येस मॅम. आणि पहिल्या तासाला पण कमीच असतात. कमी असतात का? साक्षीताई वगैरे येत नाही का? साक्षी कसबे वगैरे? होती की मॅम. कोणता म्हणाले? आणि 7वा. पहिल्या लेक्चरला पण एवढीच मुलं असतात? येस मॅम. आवाज येत नाहीये का? साक्षी नाही जॉईन होत का? साक्षी कसबे? मॅम ती पहिल्या क्लासला होती. अच्छा. पहिल्या क्लासला बरेच मुलं असतात परंतु वाटतं दुसऱ्या क्लासला ते जाते. क्लासला जास्त नसते मॅम. 7व्या मधलं तुमचं तिसरं का? येस मॅम. हे का? हो मॅम. स्क्रीनवर दिसतंय हे. हे का? हो मॅम. हा. तर इथे काय दिलंय की सपोज दॅट अनुष्का हॅड X notes of 100 and Y notes of 50 each. म्हणजे अनुष्काकडे 100 रुपीजच्या X नोट्स आहेत आणि 50 रुपीजच्या Y नोट्स मॅम आहेत. मराठीमध्ये दाखवा ना. मराठीमध्ये शेअर करू. हा. येस मॅम. मॅम इंग्लिशच राहू द्या. मॅम इंग्लिशच राहू काही द्या. मुलांना इंग्लिश पाहिजे असतं ना. मॅम मराठी समजतो. मॅम आम्हाला इंग्लिश समजतं. मराठी मॅम. मॅम एक्सप्लेन करताना इंग्लिश मध्ये एक्सप्लेन करा. मराठी मॅम. नाही आम्हाला कसं सांगितलंय प्रेमा मॅमनी, ऐका. प्रेमा मॅमनी कसं सांगितलेलं आहे की इंग्लिश हाँ इंग्लिश वाला शेयर करिए और जो बच्चे मराठी मीडियम वाले हैं ना उनको हम रिकॉर्डिंग शेयर कर रहे हैं।
ठीक है बच्चों? मराठी मीडियमची तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार. कारण आपल्याला थोडं इंग्लिश पण माहित पाहिजे ना मुलांना. कारण कसं आहे की इंग्लिश पुढे जाऊन आपल्याला जर शिकायचं ओके थोडस आपण समजतं, एवढं काय कठीण नाहीये त्याच्यामध्ये. इंग्लिश मध्ये नाही समजत. मॅम फक्त उदाहरण सोडवताना मराठीमधून सोडवा. हा, मी मध्ये मध्ये शब्द तुम्हाला मराठीमधून सांगणार. ठीक आहे, जे शब्द आहे ते आपण मराठीमध्ये एक्सप्लेन मराठीमधूनच करणार. कोण एवढा ओरडतोय? एवढा आरडाओरडा कोणाला करायचंय? जो इंग्लिश मैम जो इंग्लिश के टर्म है ना उनको भी समझने की कोशिश करो. जो मराठी बच्चे हैं वो मराठी में ही फिक्स मत रहो बच्चों, क्योंकि आगे आने वाले टाइम पे ना आप लोगों को इंग्लिश सीखना है, इंग्लिश में सीखना ही पड़ेगा. तो अभी से आदत डाल दो. +1 +2 में अगर आप लोग ये मैथ रखते हो तो फिर इंग्लिश में करना पड़ेगा आपको. ठीक है, इसलिए अभी से आदत डाल दो. थोड़ी सी मेहनत आप भी कर लो कि टर्म्स को इंग्लिश में क्या कहते हैं ये सीख लो आप लोग. हाँ तृप्ति मैम प्लीज कंटिन्यू. एवढं काय कठीण असतं मुलांना? फार काय कठीण नाहीये, सेमच तर असतात. आणि आपल्याला जेवढं जास्त इंग्लिश कळेल तेवढं पुढच्यासाठी आपल्याला सोपं पडेल ना. म्हणजे काय आहे माहितीये, तुम्हाला इथे ऍक्टिव्हिटी सारखं दिलेलं आहे आणि मग तुम्हाला काय सांगितलंय की टू फाइंड, स्क्रीनवर दिसतंय ना सर्वांना, टू फाइंड नंबर ऑफ नोट्स दॅट अनुष्का हॅड. म्हणजे अनुष्काकडे किती नंबर ऑफ नोट्स आहेत. प्रश्न काय आहे तुमच्याकडे की अनुष्का ₹100 एक्स नोट्स आहेत आणि ₹50 वाय नोट्स आहेत. माझं पाहिलं. एक मिनिट, हे पीडीएफ चा काहीतरी प्रॉब्लेम झाला. इथे अनुष्काकडे एक्स नोट 100चे आहेत आणि वाय नोट्स 50चे आहेत. तर अनुष्काकडे एकूण कितीच्या ₹100 किती नोट्स आहेत, म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. पण ₹100 किती नोट आहेत, तर आपण एक्स अज्युम केलं. आपल्याला माहित नाही किती नोट आहेत ₹100 आणि ₹50 किती आहेत आपल्याला माहित नाही, म्हणून आपण ₹100 एक्स नोट्स आहेत तिच्याकडे आणि ₹50 वाय नोट्स आहेत असं आपण अज्युम करायचंय है ना. तर इथे तुम्हाला काय दिलंय की अनुष्का गॉट ₹2500 फ्रॉम आनंद ऍज डिनॉमिनेशन मेन्शन अबाव. त्याच्यावरून तुम्हाला इक्वेशन 1 बनवायचं. डिनॉमिनेशन म्हणजे काय, तर नोटा. तुम्हाला ज्या नोटावरती मेन्शन केलेल्या आहेत त्या नोटांचे मिळून अनुष्काला ₹2500 मिळाले आनंद कडून. वरच्या नोटांच्या फॉर्म, डिनॉमिनेशन म्हणजे नोटांच्या स्वरूपात.
शंभर रुपयाच्या एक्स नोटा म्हणजे काही 100 रुपयाच्या नोटा आणि काही 50 रुपयांच्या नोटा. किती त्या माहित नाही. 100 रुपयांच्या काहीतरी आहेत आणि 50 रुपयांच्या, या 2 प्रकारच्याच नोटा आहेत आणि त्या नोटांचे मिळून 2500 रुपये झालेले आहेत. आता असं गणित आपण आधी सोडवलेलं आहे. आपल्याला इक्वेशन जर बनवायचे पहिलं इक्वेशन तर कसं बनेल बघा. 100 रुपयांच्या जर एक्स नोटा आहेत तर त्या मॅम, मी 100 सांगू रुपयांचे का? मिळून एकूण 100 सांगा. अधिक 50y बरोबर 2500. बरोबर. 100x अधिक 50y बरोबर 50y 2500. बरोबर 2500. बरोबर. हे तुमचं पहिलं इक्वेशन असतं, फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर दुसरं काय आहे कंडिशन तुम्हाला दिली आहे. इफ आनंद वुड हॅव गिवन हर द अमाउंट बाय इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स. पण दुसऱ्या कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे. इफ आनंद वुड हॅव गिवन हर अमाउंट बाय इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स. म्हणजे जर आनंदनी नंबर ऑफ नोट्स जे आहेत ते इंटरचेंज करून दिले असते. म्हणजे काय, आता आपण काय मानलं की एक्स नोट 100 रुपयाचे आहेत ना आणि वाय नोट्स 50 रुपयाचे. तर उलट जर केलं असतं. उलट म्हणजे काय, तर वाय नोट 100 रुपयाच्या दिल्या असत्या आणि एक्स नोट्स 50 रुपयाच्या जर दिल्या असत्या. आपण काय मानलं की एक्स नोट्स 100 रुपीजचे आणि वाय नोट्स टोटल 50 रुपीजचे. पण जर इंटरचेंज केला असता नंबर ऑफ नोट्स म्हणजे वाय नोट 100 रुपयाच्या आणि एक्स नोट 50 रुपीजच्या जर दिल्या असत्या तर अनुष्काला किती रुपये मिळाले असते. अनुष्का वुड हॅव रिसिव्ड ₹500 लेस दॅन द प्रिव्हियस अमाऊंट. आधीची जी अमाऊंट आहे त्याच्यापेक्षा 500 रुपये कमी झाले तिचे झाले असते जर नंबर ऑफ नोट्स इंटरचेंज केल्या असत्या. आता जर आपण नंबर ऑफ नोट्स इंटरचेंज केल्या तर 100 रुपयाच्या किती नोटा, 100 रुपयाच्या आधी आपल्या कशा आहेत, 100 रुपयाच्या एक्स नोट्स आहेत ओरिजिनली आणि 50 रुपयाच्या वाय नोट्स आहेत. तर हा जो नंबर आहे ना नोट्सचा, हा नंबर आहे आणि हे डिनॉमिनेशन्स आहे. मॅम 100 रुपयाच्या वाय नोटा. हा, मग आता हे इंटरचेंज केलं असतं तर 100 रुपयाच्या वाय 100 रुपयाच्या वाय नोटा आणि 50 रुपयाच्या एक्स नोटा. 50 रुपयाच्या एक्स नोट्स. मग तिला जे पैसे मिळाले असते ते लेस दॅन 500 दॅन प्रिव्हियस अमाऊंट. प्रिव्हियस म्हणजे आधीच्या अमाऊंट पेक्षा 500 रुपये कमी झाले असते तिचे. 500 रुपये कमी झाले असते म्हणजे किती मिळाले असते. 500 आधी 2000. 2000. हा, आधी 2500 होते. तर आता इक्वेशन कसं बनेल. आता तिच्याकडे 2000 झाले. मग आता इक्वेशन कसं बनेल. 50x 50x अधिक 100y बरोबर 2000. 50x 2000 आणि पहिला 100x प्लस 50y इज इक्वल टू 2500. हे सॉल्व्ह करायचंय. हे तुम्ही एकदा ऍड करा एकदा सबट्रॅक्ट करा कारण इंटरचेंज आहे ना, कोइफिशियंटचा आदला बदल आहे कोइफिशियंट. त्यामुळे एकदा बेरीज करायची एकदा वजाबाकी करायची आणि 2 छोटे समीकरण मिळणार ती पुन्हा सोडवायची. बरोबर. येस मॅम. येस मॅम. आता आपण सुरू करणार आहोत. आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सुरू करूया. पुढचं लेसन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ना, हा आता म्यूट करा बघू सगळ्यांनी. म्यूट करा. काय विचारायचं आहे. हा काय झालं. मॅम मला ना त्या उदाहरणामधलं 6वं उदाहरण समजलं नव्हतं.
कशामध्ये? प्रॉब्लेम संकीर्ण सेट एक मध्ये का? मध्ये. हा येस मॅम 6. हे आपण पुढच्या वेळेला सॉल्व्ह करूया का नेक्स्ट लेक्चरला? कारण मी पण मला वाचावं लागेल. ठीक आहे, थोडं स्टार वाला आहे, आपण बघू. ओके चालेल? मॅम. आता आपण तुम्हाला नंतर सांगते. ओके मॅम चालेल. आठवण करा मला नेक्स्ट टाइम. ओके मॅम. तर आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ना, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ना, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे तुम्हाला जसं आपलं लिनियर इक्वेशन असतं ना, तसंच क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. फक्त लिनियर इक्वेशन मध्ये कसं असतं, व्हेरिएबलची पॉवर जी आहे वर्ग समीकरण. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण. वर्ग समीकरण म्हणजे असं समीकरण ज्याच्यामध्ये चलाचा जो घातांक आहे, पॉवर जी आहे, डिग्री जी आहे त्या व्हेरिएबलची किंवा त्या इक्वेशनची डिग्री ती किती असते? 2 असते. जास्तीत जास्त घातांक जो आहे चलाचा तो किती असतो? 2 असतो. 2 म्हणजे तर स्टँडर्ड फॉर्म जो आपण गेल्या वर्षी शिकलो बघा, रेषीय बहुपदी, वर्गीय बहुपदी, असं आपण शिकलोय बघा. येस मॅम. रेषीय बहुपदी, वर्गीय, घनीय बहुपदी, असे बहुपदीचे प्रकार शिकलो बघा. म्हणजे लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, क्युबिक पॉलिनॉमियल, असं आपण शिकलो होतो. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता हे पॉलिनॉमियल आहेत, म्हणजे हे इक्वेशन नाहीयेत, तर हे पॉलिनॉमियल म्हणजे फक्त ते एक्सप्रेशन असतं. म्हणजे लिनियर पॉलिनॉमियल, रेषीय बहुपदी म्हणजे काय, तर असं देणार तुम्हाला 3x + 4. वर्गीय बहुपदी म्हणजे 5x वर्ग, म्हणजे वर्ग सगळ्यात मोठा घातांक 2 असतो. 5x वर्ग अधिक 9. आता याच्या बरोबरचं चिन्ह आलं की ते समीकरण बनतं. असं बरोबरचं चिन्ह आलं की ते समीकरण, आणि बरोबरचं चिन्ह नाहीये त्याच्याबरोबर, नुसतंच एक्सप्रेशन आहे, तर त्याला बहुपदी म्हणतो आपण. म्हणजे ह्याला रेषीय बहुपदी म्हणायचं, लिनियर पॉलिनॉमियल, कारण ह्याच्यामध्ये व्हेरिएबलची जी पॉवर आहे, चलाचा जो घातांक आहे तो 1 आहे, म्हणून ही रेषीय बहुपदी. आणि ही वर्गीय बहुपदी का? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल का? कारण त्याच्यामध्ये जो चल आहे त्याचा घातांक 2 आहे. 2 आहे म्हणून. कळलं? येस मॅम. तर रेषीय बहुपदी, वर्गीय बहुपदी. मग आता समीकरण म्हणजे काय असतं, तर असंच असतं. वर्ग समीकरण म्हटल्यानंतर समीकरणाला 2 बाजू असतात, एक डावी बाजू, उजवी बाजू. वर्ग समीकरण. क्वाड्रॅटिक इक्वेशन ते पॉलिनॉमियल आहे. पॉलिनॉमियल मध्ये फक्त एक्सप्रेशन असतं, त्याच्यामध्ये 2 बाजू नसतात. पण इक्वेशन मध्ये 2 बाजू असतात, 2 साइड्स असतात समीकरणामध्ये. मग आपलं जे वर्ग समीकरण आहे त्याचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे, म्हणजे सामान्य रूप, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा स्टँडर्ड फॉर्म, म्हणजे जनरली अशा फॉर्म मध्ये तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. तुमचा जो ax square plus bx plus c is equal to 0. बर, अशा स्वरूपातलं तुमचं इक्वेशन असतं. आणि याच्यात एक कंडिशन आहे की a इज नॉट इक्वल टू 0. a 0 नाही पाहिजे. का a 0 नाही पाहिजे? a जर 0 असेल तर मग हा पूर्ण टर्म निघून जाईल, मग त्याला क्वाड्रॅटिक कसं बोलणार? कारण जर एक्स स्क्वेअरच टर्म निघून गेलं तर ते क्वाड्रॅटिक कसं काय झालं? वर्ग समीकरण त्याला बोलूच नाही शकत. मग त्याच्यामध्ये हे 2च टर्म राहतात, मग त्याला लिनियर इक्वेशन बनलं ते.
म्हणून ए कधी 0 नाही पाहिजे, तरच तो क्वाड्रॅटिक इक्वेशन असतो. बी सी 0 असू शकतो, बी आणि सी ची व्हॅल्यू 0 असू शकते, पण ए ची व्हॅल्यू कधीच 0 नसते क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. ए म्हणजे काय आहे, तर ए हा एक्स वर्गाचे जे पद आहे ना, वर्गाचं पद, त्या वर्गाच्या पदाचा तो कोइफिशियंट आहे, सहगुणक आहे. ए जे मुख्य पद आहे ज्याच्यावरून ते वर्ग समीकरण आहे हे ओळखलं जातं, त्या वर्ग कळते की नाही, चलाचा घातांक 2 Yes, असलेल्या ma'am. पदाचा सहगुणक आहे ए. ए हा सहगुणक आहे वर्गीय पदाचा, वर्गीय वर्गाचं जे पद आहे त्या पदाचा तो जे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्याच्याने तुम्ही ओळखतात त्या पदाचा तो कोइफिशियंट आहे, सहगुणक आहे. तर मॅम, तो जर 0 सहगुणक असेल म्हणजे तर काय? चालेल. कोइफिशियंट ए हा कोइफिशियंट आहे या वर्गाच्या पदाचा. हे जे स्क्वेअर वाला टर्म आहे ना, जो मेन टर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी, कारण त्याच्यावरूनच आपण बोलतो ना की तो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. एखादं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी असतं, जेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा त्याची डिग्री चलाचा 2 जो असते. घातांक आहे जास्तीत जास्त 2 असते. तो जर त्याचाच कोइफिशियंट जर 0 झाला, जर एक्स स्क्वेअरचा टर्मचा कोइफिशियंट जर 0 झाला तर हा टर्म कॅन्सल होतो ना. कोइफिशियंट 0 झाला म्हटल्यानंतर टर्म कॅन्सल. तुमचं जे Yes, इक्वेशन ma'am. आहे ते लिनियर इक्वेशन बनेल. मग तुमचं इक्वेशन रेषीय समीकरण बनेल. तुमचं जे समीकरण आहे ते वर्ग समीकरण राहणार नाही. म्हणून बी सी 0 असू रेषीय शकतात पण ए समीकरण कधीही होईल. 0 नसणार. म्हणून वर्ग समीकरणासाठी सामान्य रूप असं असतं आणि त्याच्यासाठी एक अट आहे की ए हा 0 नसला पाहिजे. ए 0 नाही पाहिजे. बी सी हा बी किंवा सी हे दोन जे सहगुणक आहेत त्यातले 0 असले तरी चालतात. ते दोन्ही पण 0 असले चालतात, एक त्यातला कुठलाही 0 असला तरी चालतो, नसले तरी चालतात, म्हणजे 0 नसला तरी चालतो. ए कधी 0 नाही पाहिजे. आता वर्ग समीकरण ओळखायचंय तर तुम्ही काय करायचं, अशा फॉर्म मध्ये कोणतंही इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे आपल्याला जर आयडेंटिफाय करायचंय तर आधी ते इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं, अशा प्रकारे आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे सगळी पदं जी आहेत ती डावीकडे आणि उजवीकडे 0 ठेवायचा असतो. आणि मग चेक करायचं की तुमच्या चलाचा जो घातांक आहे तो 2 आहे का, जास्तीत जास्त मोठा घातांक, त्याच्यापेक्षा कमी पण नाही चालणार, जास्त पण नाही चालणार. तसं जर असेल तर तो वर्ग समीकरण असणार. बघूया आपण त्याच्यावरून तुम्हाला वर्ग समीकरण ओळखता यायला पाहिजे की ते आहेत की नाही, डिसाइड करायचे वेदर इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये. मॅम आता इथे तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे ना, काय झालं, म्हणजे ना मॅम ती वर्ग समीकरण ओळखायचं कसं, ते पहिल्या पदाचा वर्ग आणि बरोबर हो. चिन्हाच्या अगोदर 3 पद असल्यानंतर ना. हा म्हणजे एक जे मुख्य पद आहे ते वर्गाचं पद पाहिजे तुमचं, म्हणजे वर्गाचं पद असलं पाहिजे. आधी तुम्ही सॉल्व्ह करायचं, म्हणजे मी सांगते बघा तुम्हाला, शिकवणार आहे आता. पहिलं काय दिलंय बघा, इथे काय दिलंय, राईट टू एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणते 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकता. तर तुम्ही कोणतेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन तुमच्या मनाने लिहू शकता. जसं 3x वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर 0, किंवा दुसरं व्हेरिएबल घेऊन पण तुम्ही दुसरं कोणतंही व्हेरिएबल घेतलं तुम्ही लिहिलं तरी चालेल. 5a वर्ग, पण एकच व्हेरिएबल घ्यायचंय. 2 व्हेरिएबल इथे नाही युज करायचंय. एका इक्वेशन साठी एकच व्हेरिएबल आहे. एकच. जसं आपण आधीच्या आपण जो धडा शिकलो त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आपण वापरत होतो ना.
इथे एकच व्हेरिएबल वापरायचं इक्वेशन साठी. मॅम अशा प्रकारे तुम्ही दोन समीकरण. हा मॅम इथे म्हणजे तुम्ही असं 3x वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर 0 लिहिले ना, तसं आपण 6x वर्ग असं पण म्हणू शकतो का? 3x वर्ग तिथे न लिहिता. ओके मॅम. तसंच पुस्तक काय होतंय त्याचं? तर इथे आपल्याला काय दिलंय? डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला ओळखायचं की कोणतं याच्यातलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे है ना. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ओळखण्यासाठी पहिलं तर जे काही कंस असतील ते सोडवायचे, छेदामध्ये काय असेल ते घालवायचं आणि सगळे टर्म्स लेफ्टला शिफ्ट करायचे आणि राईटला 0 आणायचा आणि मग बघायचं की तुमचं जे इक्वेशन तुम्हाला मिळालेलं आहे सगळं सिम्प्लिफाय करून ते क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म प्रमाणे आहे का. आधी पूर्णपणे ते सिम्प्लिफाय करायचं, नॉर्मल इक्वेशन मध्ये आणायचं. जसं बघा पहिलं जे इक्वेशन आहे ना हे एक्स स्क्वेअर, हे बघा एक्स स्क्वेअर प्लस 5x - 2 = 0. ते आपल्याला पाहिजे तसं सिम्पलर आहे एकदम. म्हणजे सगळे टर्म्स लेफ्ट साइडला, छेदामध्ये वगैरे काही नाहीये, कंस वगैरे काही नाहीये आणि सगळे टर्म्स लेफ्ट साइडला आहेत आणि राईट साइडला 0 आहे, उजवीकडे 0 आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे आहे. येस मॅम. म्हणजे इथे आपल्याला अजून सिम्पलर करता येणार नाही, एवढाच हा सिम्पलर फॉर्म मध्येच आहे. मग आता फक्त मी चेक करणार की तो जो आहे तो आपल्या स्टँडर्ड फॉर्म प्रमाणे आहे का. आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे? ax² + bx + c = 0. 0 मग त्याप्रमाणे आहे का? त्याप्रमाणे आहे का? आहे. कारण आहे. तुम्हाला पहिलं पद वर्गाचं आहे बघा, पहिलं पद वर्गाचं आहे. ए इथे 1 आहे. ए ची व्हॅल्यू म्हणजे एक्स वर्गाचा जो सहगुणक आहे, कोइफिशियंट आहे, तो 1 आहे. बी इथे 5 आहे, जो एक्सचा सहगुणक असतो, कोइफिशियंट असतो. आणि सी म्हणजे जो शेवटचा कॉन्स्टंट टर्म आहे, स्थिर संख्या, तो सी असतो, ज्याच्याबरोबर चलन असतं. तर त्याप्रमाणेच माझं इक्वेशन आहे, जसा माझं स्टँडर्ड फॉर्म आहे. म्हणजे हे सुद्धा तुमचं हे जे आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, वर्ग समीकरण तुम्ही म्हणू शकता. आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय आहे बघा. दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक प्रॉब्लेम आहे की अर्धे टर्म राईट साइडला आहेत आणि अर्धे लेफ्टला आहेत. मग मला सगळे लेफ्टला आणायचे, काही मला राईटला ठेवायचं नाही, सगळे लेफ्टला आणून मग चेक करायचं. असं आहे तुमचं y वर्ग बरोबर 5y - 6. तर इथे आपल्याला अशा प्रकारचं म्हणजे उजवीकडे मला पहिलं तर 0 पाहिजे. त्यामुळे मी काय करणार, उजवीकडे 0 येण्यासाठी हे जी 2 पद आहेत ती डावीकडे शिफ्ट करायची असतात. y वर्ग हा -5y होणार, कारण इथे अधिक 5y आहे, तो डावीकडे आला -5y. आणि हा जो -6 आहे तो डावीकडे आल्यावर अधिक 6 होणार. आणि मॅम तिथे 10 आहे 6च्या ऐवजी. अच्छा 10 आहे का? बर, मग इथे 10 येणार. मग इथे हे जे तुमचं इक्वेशन आहे हे आपल्या फॉर्म प्रमाणे आहे का? या फॉर्म प्रमाणे चल वेगळं असू दे, इथे y चल आहेत, पण या फॉर्म प्रमाणे आहे का आपलं? आहे. आहे ना. वर्गाचं पद आहे. ए किती असणार इथे या समीकरणात? ए किती आहे? 1. ए म्हणजे वर्गाच्या पदाचा सहगुणक. एक आहे. 1. बी किती आहे? y 5. बी ऋण 5 आहे. 5 आहे. बी -5 ऋण 5 -5.
आणि सी जो आहे तो किती आहे 10 आहे. 10 आहे. बर, म्हणजे हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग लिहायचं द गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे असं लिहायचं असतं. दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे असं आपण लिहायचं. आता पुढचं काय आहे बघा. पुढचं प्रत्येकामध्ये थोडं थोडं काहीतरी चेंजेस आहेत, पण आपण मग सिम्प्लिफाय करून ते आणायचं असतं. आता तिसऱ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. मॅम तिसऱ्याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. हा, तिसऱ्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की जो छेदामध्ये जर काही असेल तर ते घालवायचं असतं. इथे छेदात तुम्हाला दिसतंय बघा वाय. छेदात वगैरे काही ठेवायचं नसतं, सगळं घालवून टाकायचं. मग ते घालवायचं कसं. छेदातलं आपल्याला जे डिनॉमिनेटर मध्ये जे आहे ते जर आपल्याला काढून टाकायचंय तर आपण काय त्या करतो. पदाला गुणणे. त्या पदाला वाढणे. जे आपल्याला घालवायचं आहे त्यानेच गुणायचं. पण एका त्या पदाला फक्त गुणून नाही चालणार, फक्त त्या पदाला गुणून नाही चालणार. मला जर सगळ्यांना वाय ने गुणावं. गुणायचंय पूर्ण समीकरणाला गुणायचं, म्हणून मी वाय ने वाय वर्गला पहिल्या पदाला गुणणार, त्यानंतर या 1/y ला पण गुणणार आणि 2 ला पण गुणणार इकडे या बाजूला उजवीकडे. आता इथे वाय आणि वायचं वर्ग, हे वाय हा वाय आणि हा वाय तर जाणार, कारण मला ते जाण्यासाठीच मी गुणले. आणि इथे काय होईल. वाय गुणिले वायचा वर्ग काय होईल. वाय घन. वाय घन अधिक इथे वाय घन अधिक 1 बरोबर 2y. वाय घन वजा 2y. 2y इकडे आणा. 2y इकडे आणा. 2y इकडे आल्यावर वजा 2y होईल आणि हा 1 मी वजा नंतर 2y बरोबर अधिक 1 बरोबर 0. मग हे आहे का वर्ग समीकरण. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. वर्ग समीकरण नाही. नाहीये मुलांना. का नाहीये माहित आहे. कारण इथे चलाचा घातांक 3 आलाय. मॅम थोडी स्क्रीन खाली करा. ए पद हे घन आहे म्हणून. ए पद नाही, जे वर्गीय पद पाहिजे जास्तीत जास्त येस घातांक. मॅम वर्ग. ए हा 1 आहे. ए चा त्याच्याशी काय संबंध नाही. A1 आहे. पण जे पद पाहिजे ना वर्गाचं ते शेवटचं, म्हणजे 2 हा घातांक जास्तीत जास्त पाहिजे. 2 घातांक जास्तीत जास्त पाहिजे, पण इथे 3 आलाय, त्याच्यापेक्षा मोठा घातांक आलाय. त्यामुळे वर्गीय समीकरण होणार नाही. कारण चलाचा जास्तीत जास्त घातांक हा 2 असला पाहिजे वर्ग समीकरणासाठी. वर्गाचं पद हे पाहिजे त्याच्यामध्ये आणि तो मोठ्यात मोठा घातांक असला पाहिजे. ओके मॅम. कळलं. येस मॅम. त्याच्यानंतर चौथं पण तसंच आहे. चौथं तुम्ही कराल का. हो मॅम, पूर्ण समीकरणाला X ने गुणायचं. X ने गुणायचं आणि ते उत्तर x वर्ग होईल, म्हणून ते समीकरण आहे वर्ग समीकरण. बरोबर. बरोबर. आता पाचव्यामध्ये 2 कंसांचा गुणाकार आहे. मग तो त्या कंसांचा गुणाकार करायचा, ते सिम्प्लिफाय करायचं. मॅम येतं. m अधिक 2 गुणिले m वजा 5 बरोबर 0. कंसांचा गुणाकार येतो तुम्हाला. येस मॅम. कंसांचा गुणाकार ज्यांना येत नाही त्यांनी बघा, बाकीच्यांनी म्यूट करायचं. कंसांचा गुणाकार करताना पहिल्या कंसातल्या पहिल्या पदाने m ने दुसऱ्या पूर्ण कंसाला गुणतो आपण. आधी m ने m वजा 5 ला गुणलं आणि नंतर अधिक 2 ने म्हणजे दुसऱ्या पदाने दुसऱ्या कंसाला गुणलं. प्रत्येक पदाने, पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे.
पहिल्या कंसातील प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसाला गुणायचे. पहिल्या कंसातील प्रत्येक टर्मने, म्हणजे आधी मी एम ने या दुसऱ्या कंसाला m-5 ला मल्टिप्लाय करणार, त्यानंतर +2 ने m-5 ला मल्टिप्लाय करणार. आता काय होणार? m ने m ला गुणलं m वर्ग होणार, m ने -5 ला गुणलं -5m होणार, त्यानंतर इथे अधिक 2m -10 आता इथे काय होतं, जे m वाले पद आहेत, m वाले टर्म्स आहेत, ते तुम्ही एकत्र करू शकता कारण ते सिमिलर टर्म्स आहेत, सारखी पद आहेत. त्यांची बेरीज किंवा वजाबाकी होऊ शकते. काय होईल? त्यांची बेरीज होईल की वजाबाकी? वजाबाकी. वजाबाकी. आणि बेरीज कशी होईल? वजाबाकी होईल मुलांना. 5m ऋण आहे, 5m मायनस आहे, 2m अधिक आहे. चिन्ह वेगवेगळी आहेत दोघांची. चिन्ह वेगवेगळी असल्यावर वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचे चिन्ह -3m -10 बरोबर 0. आता हे आहे का समीकरण? वर्ग समीकरण आहे का? आहे. आहे. मॅम मला अजून हे समजलंच नाही, थोडं सांगा अजून. कंसाचा गुणाकार आहे. गुणकाचा वर्ग आहे म्हणून मॅम हे ते समीकरण आहे. मॅम ते हे स्टेप आहे ना, m वर्ग वजा 5m अधिक 2m वजा 10, ती स्टेप मला समजली नाही आणि त्याच्या खालचं पण सांगते. इथे तुम्हाला आपण करतो काय, कंसांचा गुणाकार करताना m ने आधी मी काय केलं, ह्या दुसऱ्या कंसाला गुणलं, m ने m-5 ला गुणलं आणि नंतर 2 ने पण m-5 ला गुणलं. म्हणजे पहिल्या कंसातील प्रत्येक टर्मने दुसऱ्या पूर्ण कंसाला गुणायचंय. मग आता m ने या दोघांना गुणायचंय, या m ने या दोघांना पण गुणायचंय. m ने m ला गुणलं, m चा वर्ग बनतो, m गुणिले m. येस मॅम, m वर्ग. त्यानंतर m ने 5 ला गुणलं, -5 ला गुणलं, -5m. -5m. त्यानंतर इथे अधिक 2 ने गुणायचं, अधिक 2 ने m ला गुणलं, अधिक 2m. आणि अधिक 2 ने -5 ला गुणलं, अधिक 2 गुणिले -5 -10. -10 बरोबर 0. -10 बरोबर 0. आता इथे आपण कोणाची बेरीज वजाबाकी करू शकतो? जे सारखी पद आहेत m वाले. हा m वर्ग जो आहे तो कोणाबरोबर बेरीज नाही होणार कारण तो एकटाच आहे. m वाले 2 पद आहेत, m चे टर्म्स 2 आहेत, तर त्या टर्म्स तुम्ही ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकता कारण ते सिमिलर टर्म्स आहेत, सारखे आहेत m वाले. त्यांना ऍड किंवा सबट्रॅक्ट आपण करू शकतो. मग वजाबाकी होणार कारण 1 - 1 + आहे, दोघांची चिन्ह अपोजिट आहेत, विरुद्ध आहेत, त्यामुळे त्यांची वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून -3 आहेत, -10 बरोबर 0. हे -10. येस मॅम, समजलं. मग हे वर्ग समीकरण आहे का आपलं या स्टँडर्ड फॉर्म मध्ये? आहे. म्हणून लिहायचं दिलेलं समीकरण. बोला. म्हणजे तुम्ही ना ह्याचा आडवा गुणाकार केला ना, तसा उभा पण गुणाकार करून ते म्हणजे m अधिक 2 गुणिले m वजा 2 याचा उभा पण गुणाकार करून उत्तर येते. तुम्हाला येताय उभा येतो तर उभा करा, पण जनरली आपण आडवाच करतो. सहाव्यामध्ये काय करायचं? 6व्यामध्ये सगळे टर्म्स लेफ्टला शिफ्ट करायचे आणि ऑलरेडी असं दाखवलं की ती नाही. हा 6वं दाखवू की तुम्हाला येईल करता? दाखवा मॅम. बरं ठीक आहे मॅम. कसं समीकरण आहे? m³ अधिक 3m वर्ग वजा 2 वजा 2 बरोबर 3m³
आधी आता इथे बरोबर, छेदात वगैरे तीन काही नाहीये, छेदात वगैरे काय नाहीये, पण उजवीकडे आपल्याला जे पद दिलेलं आहे ते डावीकडे शिफ्ट करायचं, कारण उजवीकडे मला 0 पाहिजे. मग मी डावीकडे हा जो 3m घन आहे हा इकडे शिफ्ट करणार आहे ना. मग हे आधी इकडे असंच, आणि हा जो आहे तो इकडे आल्यावर वजा होणार 3m घन, आणि उजवीकडे मग आता 0 राहणार, कारण हा 3m घन मी डावीकडे आणलेला आहे. बरोबर आहे एवढं? यस मॅम. येस मॅम. आता इथे कोणाची बेरीज वजाबाकी होऊ शकते, तर ह्याची आणि ह्याची होऊ शकते, घनाची पद, कारण ती सारखी पद आहेत. जसं मगाशी m वाले पद आपण बेरीज वजाबाकी केली की नाही, तशी आता m घनचे 2 पद आहेत, m घनवाले, त्यामुळे ते तुम्ही ऍड सबट्रॅक्ट करू शकता, कारण m घन m क्यूब वाले 2 टर्म आहेत, m क्यूब वाले. मग m क्यूब वाल्यांचीच बेस ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन तुम्हाला करता येते. मग हा जो आहे तो हा 1m क्यूब आहे, याच्याबरोबर काही नाहीये, कोइफिशियंट सहगुणक म्हणजे 1 आहे याच्याबरोबर. मग 1m घन आणि हा वजा 3m घन, 1m घन आणि वजा 3m घन, त्याचं उत्तर काय येईल? हा अधिक 1m घन आहे. काय यांची बेरीज होईल की वजाबाकी? बेरीज. मुलांनो बेरीज कधी होते? मॅम त्यांची वजाबाकी होईल, कारण विरुद्ध चिन्ह आहेत. हा, हे हा m घन जो आहे ना, हा 1m घन तो धन आहे, आणि हा जो 3m घन आहे तो ऋण आहे. मग एक धन एक ऋण आहे, प्लस मायनस आहे, अपोजिट साइन आहे, विरुद्ध चिन्ह आहे, तर यांची वजाबाकी होणार. -2m. वजाबाकी नंतर त्यांना मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं. 2 वजाबाकी येणार, 2m घन आणि ऋण मोठ्या संख्येचे चिन्ह. त्यानंतर हे राहिलेली 2 पद जी आहेत ती लिहून काढायची. ह्या 2 पदांना मी बेरीज वजाबाकी केली, त्याचं उत्तर मी लिहिलं. आता राहिलेले जे 2 पद आहेत ते कोणती आहेत? अधिक 3m वर्ग आणि वजा 2 बरोबर 0. आता काय नाही होऊ शकत आहे. हे वर्ग समीकरण आहे का? नाही. नाही. नाही, कारण चलाचा जो घातांक आहे तो 3 आहे, 3 बरोबर. त्यामुळे हे जे आहे ते वर्ग समीकरण नाही. आता तिसरा जो प्रश्न आहे की नाही, तो पण सेम तसाच आहे, पण ते ऑलरेडी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत. आपल्याला ते ओळखायचे नाहीये क्वाड्रॅटिक इक्वेशन, फक्त आपल्याला त्याच्यामध्ये या फॉर्म मध्ये आपल्याला ते इक्वेशन आणायचे. ax म्हणजे सगळं जे आहे ते डावीकडे छेदामध्ये काय असेल, कंस असतील, त्यानंतर उजवीकडे काय असेल, ते सगळं काढून टाकून सगळं डावीकडे शिफ्ट करून सिम्प्लिफाय करायचं इक्वेशन. आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असणारच आहे, वर्ग समीकरण ओळखायचं नाहीये, ते वर्ग समीकरण आहेच, फक्त आपल्याला ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं आहे, सामान्य रूपात आणायचं आहे, एवढंच करायचंय. आधी कसं होतं, दुसऱ्यामध्ये आपल्याला ओळखायचं होतं की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही, वर्ग समीकरण आहे की नाही, हे मला ओळखायचं होतं. पण आता मला ओळखायचं नाहीये, आता मला फक्त ते आपल्या या फॉर्म मध्ये आणायचंय, आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये त्याला आणायचं आहे. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. कळलं? प्रश्न कळला? येस मॅम. ते जे छेदात आहे, जे उजवीकडे आहे, कंस आहेत, ते सगळे सोडवायचे. याच्यातले कोणते सोडून दाखवू? दुसरा सोडवू? तिसरा. तिसरा बर. तिसरं गणित काय आहे? मला x वर्ग अधिक 5x, x वर्ग अधिक 5x बरोबर वजा 3 वजा x. इथे आता काय करायचं, इथे छेदात वगैरे काही नाहीये, पण फक्त हा जो कंस आहे तो उजवीकडे आहे, त्याला मी डावीकडे शिफ्ट करते.
मग डावीकडे जाताना तो कंस जो आहे तो मी आधी ना, तुम्ही पाहिजे तर हाला ना, हा ऋण कंस आहे ना, तो इकडे जाऊन डायरेक्ट धन केला तरी चालेल, किंवा मग काय करा की इथे त्या हा ऋण चिन्ह जो आहे ना, या ऋणाने या दोघांना गुणून मोकळे व्हा. इथे या ऋणामुळे काय होणार आहे, या दोघांची पण चिन्ह बदलतील. ऋण धन ऋण 3 होतील आणि ऋण ऋण धन x होईल, प्लस x होईल. एवढं केलं, ते चिन्ह मी गुणलं. आणि आता सगळे जे उजवीकडचे जे पद आहेत -3 आणि हा प्लस x, हे दोन्ही आता डावीकडे शिफ्ट करा, लेफ्ट साइडला शिफ्ट करायचं, कारण मला राईट साइडला काय पाहिजे, 0 पाहिजे. मग ते इकडे आल्यावर काय होणार, -3 चा +3 होईल आणि x प्लस x चा -x होणार. आता जे जे ऍड होतात सबट्रॅक्ट होतात त्यांना करू शकता तुम्ही. काय ऍड सबट्रॅक्ट होऊ शकतात त्याच्यामध्ये, हा आणि हा टर्म होऊ शकतो. 5x - x, 5x - x किती, 1x. 5x 5x - 1x प्लस 4x, मोठ्या संख्येचे चिन्ह. मग हे दोघांचं उत्तर +4x आलं आणि हा +3 राहिलेला आहे. असं आपण हे इक्वेशन आणलं बघा. याच्यामध्ये A, B, C च्या व्हॅल्यू लिहायच्या. A1 आहे, B4 आहे आणि C3 आहे. =3. कळलं का? येस मॅम. बरं, आपली वेळ संपलेली आहे. याच्यामध्ये जर आली ही गणित एवढी सोडवतात 3 पर्यंत, पहिलं दुसरं तिसरं, तर सोडवा. आणि प्रॉब्लेम सेट 1 मधलं मला पुढच्या वेळेला आठवण करा. मॅम हा, 3 first 3 क्वेश्चन पाठवतो. हो हो. येस मॅम. आणि प्रॉब्लेम सेट 1 मधले ते जे प्रॉब्लेम्स आहेत, वर्ड प्रॉब्लेम, ते मला आठवण करा फक्त पुढच्या लेक्चरला घ्यायचे. मॅम ठीक आहे? येस मॅम. ओके. ठीक. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट. बाय मॅम. Sweet गुड dream, नाईट. ma'am. स्वीट ड्रीम. स्वीट ड्रीम मॅम. बाय मॅम. बाय बाय. गुड नाईट मॅम. गुड नाईट मॅम.